सप्रेम नमस्कार. रसिक प्रेक्षक हो, आपण दिलेल्या उत्तम प्रतिसादानंतर आणि यूट्यूबवरच्या लाखो रसिकांच्या प्रेमानंतर त्याच आत्मविश्वासाच्या बळावर आम्ही येतो आहोत टेलिव्हिजनच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाच्या घरापर्यंत. चॅनल क्रमांक 823 वर दररोज सकाळी आणि सायंकाळी 9 वाजेला सप्रेम मराठी न्यूजच्या माध्यमातून. तरी बघत रहा सप्रेम मराठी न्यूज ट्रेंडिंग वाला चॅनल. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा असं कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी म्हटलेलं आहे. याच मराठी भाषेनं आपल्याला अस्मिता दिली आहे. याच मराठी भाषेनं आपल्याला आत्मविश्वास दिला आहे. याच मराठी भाषेनं आपल्याला मत व्यक्त करण्याचं सामर्थ्य दिलं आहे. आणि याच मराठी भाषेचा अभिमान बाळगत आम्ही घेऊन येतो आहोत आपल्यासाठी कोरं करकरीत सप्रेम मराठी न्यूज चॅनल. आता तुम्ही म्हणाल की एवढी न्यूज चॅनल्स असताना आता तुम्ही काय नवीन बोंब पाडणार आहात. तर मित्रांनो, करमणुकीची गोष्ट बघण्यासाठी आपण एखादा नवीन चॅनल बघतो, तर बातम्या पाहण्यासाठी आपण दुसरं चॅनल बघत असतो, आणखी एखादी वेगळी गोष्ट माहिती मिळवण्यासाठी आपण तिसरं चॅनल बघत असतो. एकूणच आम्ही एकाच प्लॅटफॉर्मवर घेऊन येतो आहोत या सगळ्याच गोष्टी, ताज्या बातम्या, घडामोडी आणि त्याचसोबत करमणुकीची अनेक साधनं आणि त्याचसोबत माहितीपटसुद्धा. तर रसिकांनो, यात असणार आहे दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या घडामोडींचा परामर्श, बालपणीच्या आठवणी, तारुण्यातील स्वप्न, प्रौढत्वाच्या जबाबदाऱ्या आणि वार्धक्याचा आधार. तर आम्ही घेणार आहोत मनोरंजनाच्या दुनियेतील प्रत्येक घडामोडीची दखल, चित्रपट नाटकांचं समीक्षण, कलावंतांच्या मुलाखती आणि बरंच काही. आणि हो, जर तुम्हाला जिभेचे चोचले पुरवण्यासाठी घराच्या बाहेर पडायचं असेल तर त्याचे व्हेन्यू कार्ड सुद्धा इथे मिळणार आहे. तर याच ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे राजकारण, समाजकारण, धर्मकारण, अर्थकारण, कला, संस्कृती, साहित्य, क्रीडा या सगळ्याच विषयांचं समग्र विश्व. मित्रांनो, सप्रेम मराठी न्यूजवरच्या सगळ्या कार्यक्रमांची इत्थंभूत माहिती आपल्याला हवी असेल आणि तोच कार्यक्रम आपल्याला आवडला असेल आणि पुन्हा पाहायचा असेल तर नक्कीच आपण सप्रेम मराठी न्यूज आणि सप्रेम मराठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओजला लाईक करत राहा, शेअर करत राहा आणि हो, टेलिव्हिजनवर रोज भेटत राहा. सप्रेम नमस्कार. नाशिक महापालिकेच्या प्रशासकीय कारभारावर माजी नगरसेवक शाहू खैरे यांच्याकडून जोरदार टीका करण्यात आल्यात. जनतेच्या पैशांची उधळपट्टी होत असल्याचा त्यांचा आरोप आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मनपाचे माजी नगरसेवक शाहू खैरे यांनी नाशिक महापालिकेच्या प्रशासकीय कारभारावर टीकेची झोडच उठवली आहे. सध्या प्रशासकीय राजवट असल्याने अधिकारी कर्मचारी यांच्याकडून जनतेच्या कररूपी पैशांची अंधाधुंद लुटमार सुरू असल्याचाही गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. मुंबई नाक्यावरील पुलाला मनपा कठडे बसवत नाही, जे गरजेचे आहेत. मात्र वाहतूक बेटावरील चबुतऱ्यासाठी 3.25 कोटी रुपये खर्च करण्याची तयारी महापालिकेने चालवली आहे. त्याबद्दल त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. एकाच विषयासाठी दोनदा निधी खर्चाला मंजुरी दिली जात आहे. शहरातील गाडगे महाराज पूल, रामसेतू पूल यांची परिस्थिती अतिशय दयनीय झालेली आहे. त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे मनपा दुर्लक्ष करते. स्मार्ट सिटीचे कामे तर निरर्थक असल्याचेही खैरे म्हणाले. अधिकाऱ्यांना मात्र जाब विचारायला कोणीच नाहीये. त्यांच्यावर कुणाचाही अंकुश नसल्याने ते मनमानी कारभार करून जनतेच्या पैशांची लुटमार करीत असल्याचाही आरोप शाहू खैरे यांनी त्यावेळी केलाय. एकाच महिन्यात 10 महासभा घेऊन त्यावर स्वतःच्याच स्वार्थाचे विषय मंजूर करून घेतले जात आहे. मनपात बोली लावून अर्थकारण करून काही पर सेवेतील अधिकारी केवळ लूट करण्यासाठी आणि स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी दाखल होत आहेत. जनतेशी अधिकाऱ्यांना काही घेणे देणे नाहीये. जनतेची जी गरजेची कामे आहेत ती कामे न होता स्वतःचीच आर्थिक हिते जिथे साधले जाईल त्या ठिकाणाच्या मलईच्या कामांवर वारेमाप पैशांची उधळण सुरू असल्याचा आरोप माजी नगरसेवक शाहू खैरे यांनी केलाय. खोटी कागदपत्र जमा करून महापालिकेकडून कामे केली जातात आणि घेतली जातात. जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून कारभार केला जातोय. या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी केली तर मोठा घोटाळा बाहेर येण्याची शक्यताही शाहू खैरे यांनी व्यक्त केली आहे. परवाच्या दिवशी स्वामीनारायण पुलावरनं
एका युवकाने आत्महत्या केल्याचं कळालं. सध्याचा महापालिका आणि महापालिकेच्या कामकाजाचं एकूण जर कधी या 1.25 वर्षातलं बघितलं तर प्रशासकीय राजवटीमध्ये इतका अंधाधुंद असा कारभार चालला आहे. तुम्हाला परवाच्या दिवशीची जी महासभा झाली तर त्या महासभेमध्ये जे विषय मंजूर झाले ते विषय त्याच दिवशी जी स्टँडिंग कमिटी झाली त्या स्टँडिंग कमिटीवरही मंजुरी घेण्यात आली. म्हणजे बॉम्बे नाक्यावर तुम्ही पुलाला कठडे बसवत नाही, स्वामीनारायण पुलाला, आणि बॉम्बे नाक्यावरच्या सर्कलचा तुम्ही त्याच्यावरचा तो चबुतरा बनवण्यासाठी 2.25 कोटी रुपये फक्त चबुतरा बनवायला. तसाच एक दुसरा विषय आहे काय बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भातला काहीतरी, तो विषय 12.5 कोटीचा विषय आहे, तो बांधकामचा विषय, आणि तोच विषय परत तुम्ही गार्डनला घेतला आहे 2.25 कोटी. एकच विषय तो बांधकामला 12.5 कोटी आणि तोच विषय सुशोभीकरणाच्या नावाखाली गार्डनमध्ये घेतलेला आहे 3 कोटी रुपये. अशा पद्धतीने आपण जर कधी व्हिक्टोरिया पुलाचा विचार केला तर तिथलेसुद्धा कठडे तुटलेले आहेत. गाडगे महाराज पुलाचा जर कधी विचार केला आहे तर तोसुद्धा पूर्णपणे तुटून त्याचे जे पाईप आहे ते तुटले, त्याचं प्लास्टर तुटलं आहे. रामसेतू पुलाची परिस्थिती तर अतिशय दयनीय अशी झालेली आहे. तर गंगेवर हजारो यात्रेकरू येतात. आज जे स्मार्ट सिटीच्या नावाखाली जी कामं चालू आहेत तर ती कामं निरर्थक आहेत. म्हणजे 15 कोटी रुपये नमामि गोदेचे, तर म्हणजे एकंदर जर कधी तो निधी नमामि गोदेचा म्हटलं तर 1500 कोटी मंजूर झाले. तर आता जी कामं स्मार्ट सिटीची चालली आहेत ती झालेली कामं तोडून आणि परत जे 1500 कोटी नमामि गोदेसाठी आलेले आहेत त्याच्यासाठी परत सगळ्या ड्रेनेज सिस्टीम तुम्ही परत नवीन करणार. तर असा हा अंधाधुंद कारभार ह्या प्रशासकीय राजवटीमध्ये चाललेला आहे. यांना विचारायला कोणीच नाही आहे. कुठले विषय मंजूर झाले महासभेत आणि कुठले विषय स्टँडिंग कमिटीवर पाठवले हे सर्व अधिकारी मिळून आणि हा विषय कुठेही बाहेर जाऊ देत नाही. पत्रकारांना हे विषय कळू नयेत म्हणून पूर्णपणे काळजी घेतली जाते. त्याच्यानंतर तेच विषय परत स्टँडिंग कमिटीवर मंजूर होतात. म्हणजे महासभा ही महिन्यातनं एकदा घेतली पाहिजे, स्टँडिंग कमिटी ही आठवड्यातनं एकदा घेतली पाहिजे, परंतु एका महिन्यात 10 वेळा महासभा घेऊन आणि अंधाधुंद असा कारभार, अंधाधुंद अशी लूट करायचं काम या महासभेमध्ये आणि या महापालिकेमध्ये चालू आहे. जे अधिकारी बाहेरून आलेले आहेत किंवा जे इथले अधिकारी आहेत यांच्या बोल्या लागलेल्या आहेत आणि बोल्या लागून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार घेऊन हे एकमेकांचं खातेप्रमुख होण्यासाठी त्यांची स्पर्धा लागलेली आहे. आणि अशा पद्धतीने आज महापालिकेचा कारभार चालू आहे. नाशिककरांची पूर्ण लूट चालू आहे. लोकांना जी कामं यांनी केली पाहिजे ती कामं अजिबात होत नाही आहे. आणि भलतीच कामं, मलईची कामं, ही कामं 30% 40% बिलो असलेलं काम हे कसं दिले जातं. तर त्याच्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्टर आहे तेच कॉन्ट्रॅक्टर, हे कॉन्ट्रॅक्टर खोटे कागदपत्र जमा करतात. महापालिकेला ज्या अनामत रकमा द्याव्या लागतात बँकेच्या, तर ते बँकेचे कागदपत्रसुद्धा खोटे जमा केलेले आज महापालिकेमध्ये खोटे कागदपत्र जमा होतात. तर याची जर शहानिशा केली ते सगळं मोठं स्कॅम, मोठा घोटाळा हा महापालिकेत बाहेर येण्याची दाट शक्यता आहे. तर त्याच्यामुळं नागरिकांची महत्त्वाची कामं करण्याच्या ऐवजी आज महापालिकेमध्ये प्रचंड लूट चालू आहे. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. प्रलंबित मागण्यांसाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी समाजातर्फे उलगुलान मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता तपोवन मैदान, औरंगाबाद नाका, निमाणी, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, रेड क्रॉस सिग्नल, शालिमार,
ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर काढण्यात आला. या मोर्चामध्ये हजारो आदिवासी बांधव भगिनी उपस्थित होते. सदर मोर्चा पंचवटी कारंजा परिसरात आल्यावर समाजसेवक विनायक भाऊ गायकवाड व वृषाली विनायक गायकवाड यांच्या वतीने पंचवटी कारंजा परिसरात आलेल्या उलगुलान मोर्चातील आदिवासी बांधवांना अल्पोपहार व पाण्याचं वाटप करण्यात आले. यावेळी समाजसेवक विनायक भाऊ गायकवाड, वृषाली विनायक गायकवाड, रुपेश कोठुले, विजय साबळे, गुलाब भोये, रमेश सोनवणे, समाधान बेंडकुळे, रामदास वायकंडे, शशिकांत वाघमारे, संतोष कांबळे, विजय संगमनेरे, अजय माळेकर, भरत बेंडकुळे, हर्ष आढाव, मयूर निंबाळकर, ओम मुर्तडक, कुणाल कदम, सोनू किसन चंदनी, सागर पवार, शेखर काळे, चेतन जाधव, उमेश गांगुर्डे, किरण जाधव, जय सोनार, ओम मनसुख, प्रतीक्षा लिलके, आरती भरसत तसेच समाजसेवक विनायक भाऊ गायकवाड मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मिंदे सरकारने जो निर्णय घेतलेला आहे धनगर समाज आमच्यामध्ये, याच्यात हे कधीही होऊन देणार नाही. आम्ही आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं, या मिंदे सरकारचा धिक्कार असो, या मिंदे सरकारचा, या मिंदे सरकारचा. उलगुलाल हा मोर्चा जिल्हा तपोवन मैदानापासून ते जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला, पोचविण्यात आला आणि पंचवटी कारंजा इथे आपले समाज कार्यकर्ते विनायक भाऊ गायकवाड यांच्यातर्फे बिस्किट आणि पाणी बॉटल वाटप करण्यात आली. त्यांनी लाभ घेतला. प्रतिनिधी अमर सोळंके, सप्रेम मराठी न्यूज, नाशिक. जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात 14 ऑक्टोबरला सामना होणार आहे. हा सामना दुपारी 12 वाजता सुरू होणार असून या सामन्याच्या सुरक्षेसाठी अहमदाबादमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. पश्चिम रेल्वेनं विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा देखील केली आहे. तर अहमदाबाद मेट्रो देखील सामन्याच्या दिवशी पहाटे 1 वाजता सुटेल. तसेच पाकिस्तानचा संघ 11 वर्षानंतर अहमदाबादमध्ये सामना खेळणार असल्याचे सांगितले जाते. या सामन्याला 1 लाखाहून अधिक प्रेक्षक येण्याची शक्यता वर्तवली आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथे टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या क्रिकेट सामन्यामुळे पश्चिम रेल्वेनं हा मोठा निर्णय घेतलाय. मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद दरम्यान सुपरफास्ट स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय. क्रिकेट चाहत्यांच्या सोयीसाठी आणि त्यांना विशेष सुविधा देण्यासाठी पश्चिम रेल्वेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. हा सामना बघण्यासाठी अहमदाबादला जाणाऱ्यांनी काल पहिल्या विशेष ट्रेनची सर्व तिकीटं अवघ्या 17 मिनिटात फुल झाली. त्यामुळे मुंबईतील क्रिकेटप्रेमींचा तुफान प्रतिसाद पाहून पश्चिम रेल्वेनं दुसऱ्या ट्रेनची घोषणा केली आहे. ही ट्रेन आज रात्री 11:20 मुंबई सेंट्रल इथून सुटणार असून उद्या सकाळी 7:20 अहमदाबादला पोहोचणार असल्याचे सांगितले. या स्पेशल ट्रेनची क्षमता 1531 आसनांची असल्याचे सांगितले. हा सामना दुपारी 2 वाजता सुरू होणार असून या सामन्याला बघणाऱ्यांची विशेष गर्दी असणार आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार पश्चिम रेल्वेनं मुंबई सेंट्रल आणि अहमदाबाद दरम्यान सुपरफास्ट विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. I love windows. I love style. I love quality. Certainly you will love them because we provide you the reason to do so. We are window expert, fenestration professionals. The perfect blend of the state-of-art machinery and fine craftsmanship produces the real masterpiece to decor your home with. Proper customer guidance, pre-job discussions, and quality inspection enables us to offer the real customer satisfaction. With our high quality standards and pristine business ethics,
We are the leading manufacturers of system sliding windows in Nasik. We are Window Expert. हंड्रेड 100% प्युअर सागवानी, प्युअर प्लायवूड तसेच इम्पोर्टेड फर्निचरची असंख्य व्हरायटीसाठी आजच संपर्क करा. एकविरा फर्निचर 8975456223. 0% डाऊन पेमेंट आणि फक्त 3 कागदपत्रे देऊन सुलभ हप्त्याने आपल्या पसंतीचे फर्निचर तयार करून घ्या. आजच संपर्क साधा. एकविरा फर्निचर 8975456223. सोफा सेट, बेडरूम सेट, डायनिंग सेट, मेटल आणि लाकडी कपाट अशा फर्निचरच्या डिझायनर व्हरायटी मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण एकविरा फर्निचर. संपर्क 8975456223. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठास राज्यपाल यांनी भेट देऊन घेतला आढावा. आज महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात राज्यपाल श्री रमेश बैस यांनी भेट देऊन विद्यापीठाच्या कामाचा आढावा घेतलाय. बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्यविषयक अनेक आव्हाने निर्माण होत आहेत. त्या आव्हानांचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन देखील राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी केले. आपल्या देशातील विद्यार्थी मोठ्या संख्येने चीन, युक्रेन आणि इतर देशांमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी जातात. त्यांच्यासाठी भारतात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी अधिक परिसंस्था निर्माण करणे आवश्यक आहे. तसेच भारतातील आयुर्वेद आणि इतर आयुष विषयांमध्ये पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकण्यासाठी परदेशातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठाने प्रयत्न करावा, अशा सूचनाही यावेळी त्यांनी केल्या. आढावा बैठकीपूर्वी राज्यपाल रमेश बैस यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने तयार केलेल्या पंचेंद्रियांच्या संवेदनांची माहिती देणाऱ्या संवेदना गार्डनला भेट दिली. त्यावेळी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर यांनी गार्डनविषयी व त्या अनुषंगाने विद्यापीठामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. या बैठकीस महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्राचार्य कुलगुरू डॉक्टर मिलिंद निकुंग, राज्यपालांच्या सचिव श्वेता सिंघल, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमी, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉक्टर संदीप कडू यांच्यासह विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मागील काही दिवसांपासून नाशिक हे ड्रग्सचे केंद्र झाल्याचे बघायला मिळतंय. नाशिकमधून हजारो कोटी रुपयांच्या ड्रग्सची तस्करी सुरू असल्याचं बाहेर आलंय. पुण्यामध्ये ड्रग्स प्रकरणी ललित पाटील याला अटक झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी नाशिकमध्ये एक मोठी कारवाई केली आहे. त्यात 300 कोटींचा ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आलाय. याबाबत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत नाशिकमध्ये बोलत असताना सरकारवर त्यांनी ताशेरे ओढलेत. त्यावेळी त्यांनी पालकमंत्री दादाजी भुसे यांच्यावर देखील पुन्हा एकदा निशाणा साधलाय. शिवसेना येत्या 20 तारखेला या विरोधात विराट मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले. हा मोर्चा फक्त शिवसेनेचा नसून सर्वांनी यात सहभागी होऊन त्याचा निषेध करावा असे त्यांनी सांगितले. या प्रकरणी नेमकं संजय राऊत काय म्हणाले ते आपण बघूयात. आपल्या पत्रकार मित्रांना जय महाराष्ट्र. नाशिकला बऱ्याच दिवसांनी माझं येणं झालंय. शिवसेनेचे सगळे आमचे प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर आहेत. आपण पाहिलं असेल, उपनेते बबन नाना घोलप, उपनेते अद्वै हिरे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, त्यानंतर आमचे महानगर प्रमुख सुधाकरराव बडगुजर, वसंतराव गीते, जयंतराव दिंडे. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसापासून नाशिक हे महाराष्ट्रात एका वेगळ्या अर्थानं चर्चेला आलेलं आहे.
हे दुर्दैव आहे नाशिकचं, की नाशिक हे एक संस्कारी सुसंस्कृत शहर आहे, सभ्य लोकांचं शहर आहे, तीर्थक्षेत्र आहे, उत्तुंग माणसं या नाशिकनं आम्हाला दिलेली आहेत, व्यक्तिमत्व दिलेले आहेत. नाशिकमधले राजकारणसुद्धा संस्कारी आणि सुसंस्कृत आहेत असं देशभरामध्ये एक समज आपण निर्माण करून दिला होता आणि ते खरं आहे. पण गेल्या 7-8 महिन्यापासून नाशिकचं नाव ज्या विषयात गाजतंय ते नाशिकला आणि नाशिकच्या संस्कृतीला शोभणारं नाही. विशेषतः गेले काही दिवस ड्रग्स माफिया आणि नाशिकचे संबंध जोरात चर्चेला आलेले आहेत. त्यानंतर जी माहिती घेत गेलो आम्ही की नाशिकमध्ये काय होत आहे, तर जी माहिती समोर येते ती अत्यंत भयंकर आहे. गेल्या वर्षभरापासून नाशिक हा गुन्हेगारांचा, ड्रग्स माफियांचा एक प्रमुख अड्डा बनलेला आहे आणि तो अशा पद्धतीनं जी माहिती समोर आली त्यानुसार माझ्या तोंडून एकच निघालं की पंजाब आणि गुजरात नंतर नाशिक उडतं नाशिक होतंय की काय. पंजाबमध्ये आम्ही ज्या प्रकारचं ड्रग्सचं रॅकेट्स आणि व्यवहार पाहिले, आम्ही पंजाबला उडतं पंजाब हे नाव देतो. गेल्या 2 वर्षापासून गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्सचा व्यवहार सुरू आहे. अनेक बंदरांवर, एअरपोर्टवर, मुंद्रा पोर्टवर हजारो कोटीचे ड्रग्स, MD ड्रग्स हे तिथे पकडलं गेलं. काही माल सुटला गेला. अख्ख्या गुजरातमध्ये सुद्धा ड्रग्सचं थैमान आहे. त्यातलं बरंचसं ड्रग नाशिकला येत आहे, सुरत मार्गे, इंदूर मार्गे, अन्य मार्गानं. आणि नाशिक हे ड्रग्स रॅकेटियर्स आणि अनेक गुंडांचा एक मोठा अड्डा होताना दिसतोय आणि त्यांना राजकीय आश्रय आहे. मी जेव्हा उडता नाशिक म्हणतो तेव्हा काही महत्वाची माहिती मला माझ्या सहकाऱ्यांनी नाशिक संदर्भात दिली. आमच्यापुरता मर्यादित नसून प्रसिद्धी माध्यमांनी सुद्धा या मोर्चावर आणि या आंदोलनावर लक्ष ठेवलं पाहिजे, कारण शेवटी आपण सगळे नाशिककर आहोत. आपल्या सगळ्यांचा भावना आणि आत्मा या नाशिकमध्ये गुंतलेला आहे. तेव्हा आपण सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. पत्रकार म्हणून, लेखक म्हणून, साहित्यिक म्हणून सगळ्यांनी ह्याच्यामध्ये आपलं योगदान असावं. बघा, मी दादा भुसेच्या विरुद्ध पत्रकार परिषद घ्यायला इथे बसलेलो नाहीये. आम्ही नाशिक वाचवण्यासाठी बसलेलो. हे नाशिक वाचवायला हवं आहे. दादा भुसे हा फेल्युअर गार्डन मिनिस्टर, मंत्री म्हणून तर तो फेल्युअर आहेच, भ्रष्ट आहेच. पण या नाशिक शहराला इतका अकार्यक्षम आणि माफियांना पाठशी घालणारा असा पालकमंत्री लाभलाय, त्याच्यामुळे या नाशिकचं नुकसान होत आहे. नाना हे शिवसेनेचे उपनेते आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत. नाना अजिबात नाराज नाही. बघा, घरामध्ये नाना नेहमी नाना हा हसतमुख चेहरा आहे कायम शिवसेनेतला आणि राजकारणातला. आपण त्यांना ओळखता. हा मोर्चा फक्त नाशिक पुरता नसून महाराष्ट्रानं यापासून धडा घ्यावा यासाठी हा मोर्चा. नाशिकला जे घडलंय ते आपल्या गावात, आपल्या शहरात घडू नये हा सरकारला इशारा देण्यासाठी नाशिकच्या भूमीची आम्ही निवड केली. नाशिक प्रमाणेच महाराष्ट्रातील इतर शहरात सुद्धा हळूहळू हे ड्रगचं जाळं पसरताना दिसत आहे. आणि हे सगळं ड्रग हे गुजरातमधून. मुळात गृह खातं अस्तित्वातच नाहीये. गृहमंत्री दिसावा लागतो कृतीनं. गृहमंत्री फक्त विरोधकांना त्रास देण्यापुरता दिसू नये. राजकीय विरोधकांना गृहमंत्री, पोलीस यंत्रणा ही राजकीय कारणासाठी वापरताना दिसू नये. गृहमंत्री हा पोलीस खात्याच्या सर्व तपास यंत्रणा राजकारणासाठी वापरताना दिसू नये. गृहमंत्री या राज्यातल्या नागरिकांना, त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण देताना आणि गुंडांचा बिमोड करताना दिसला पाहिजे. आज तो दिसत नाही. आपण काल दुपारी 2 एक लक्षात घ्या, आता
हे फोटो कसले मला तुम्ही सांगताय? अहो सोडू द्या हो, मी इथे लढायची गोष्ट करतोय ना. ललित पाटील बाजूला बसलाय का? ज्यांनी राजकीय आश्रय दिला ते आज आमच्या पक्षात नाहीयेत. लोक विश्वास ठेवणार, तुम्ही त्याची अजिबात चिंता करू नका. तुम्हाला त्याची चिंता करण्याची गरज नाही. लोक विश्वास ठेवतील. की मोदींना भेटून आल्यानंतर उद्धव ठाकरे हे भाजप सोबत जाणार होते असं त्यांनी काल म्हटलं. त्यानंतर 2 वर्ष सरकार चाललंय. हे तटकऱ्यांना माहित नसावं. तटकऱ्यांचे बॉस सध्याचे हे माननीय उद्धव ठाकरे यांच्याबरोबर मोदींकडे होते त्या बैठकीला. आणि बैठकीत काय झालं नंतर शेवटच्या 5 मिनिटात त्या संदर्भात उद्धव ठाकरे आणि अजित पवार आणि अशोक चव्हाणांना ब्रीफ केलेलं आहे. शिवसेनेला त्या सरकारमधून बाहेर पडण्यासाठी सातत्यानं दिल्लीतून विनंत्या आणि दबाव येत होते. तरीही आम्ही शेवटपर्यंत सत्तेत राहील. महाविकास आघाडी 3000 पोलिसांची कंत्राटी पालकमंत्र्यांनी जर एवढं वाईट काम केलेलं आहे तर तुम्ही त्याच्या संदर्भात त्यांच्या विधानसभा सोडून द्या. या पालकमंत्र्यांनी ज्या पालकमंत्र्यावर सगळ्यात मोठा ड्रग्स माफिया ललित पाटील याला राजकीय आश्रय, याला ससूनमध्ये भरती करून त्याला तिथून पळवण्याचा आरोप ज्यांच्यावरती आहे, त्याने खरं म्हणजे या मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर, नैतिकता शिल्लक असेल तर त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. हो, नक्कीच या विषयावर विधानसभेत गोंधळ. हे जे सरकार आहे तेच कॉन्ट्रॅक्ट वरती आहे. चले, थँक्यू. त्यांच्यामुळे काढत नाही. अख्ख्या नाशिकला ड्रगचा विळखा पडलेला आहे, त्याच्यामुळे घालतोय. भूषणमुळे जर नाव खराब झालं असेल पण नाशिकच्या पत्रकारितेत भूषण नावाचा चांगला पत्रकार पण चांगली गोष्ट. सफेदच सफेद आहे. अशा सफेद पालकमंत्र्याचा निषेध करण्यासाठी आपण हे काळं जॅकेट घालून आला. नाही ते मी या महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षापासून जे सुरू आहे त्याचा निषेध मी रोज करतो. चला, थँक्यू व्हेरी मच. अजितदादांचा तुम्ही अग्रलेखामधनं सिंचन दादा वगैरे असे वेगवेगळे उल्लेख करतात. सिंचन दादा नाही आहेत का ते? एक लक्षात घ्या, वृत्तपत्रामध्ये किंवा माध्यमातून टीका होणारच. भारतीय जनता पक्षामध्ये आपण गेल्यामुळे आपण इतके असंवेदनशील होऊन कसं चालेल? टीका करण्याचा अधिकार तुम्ही उत्तर द्या. तुम्ही ज्या पद्धतीनं तुमचा पक्ष सोडलेला आहे, कालपर्यंत तुम्ही विरोधी पक्ष नेता होता. विरोधी पक्ष नेता जेव्हा सत्तेत जातो पक्ष बदलून, ही लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आणि धोक्याची घंटा असते. ललित आणि भूषण या दोघां ड्रग्समुळे बघा, हे नाशिक शहरात दिसतंय. ह्यांचं खरं म्हणजे काम आहे मुख्यमंत्र्यांचं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं, गृहमंत्र्यांचं, गृहसचिवांचं, पोलीस आयुक्तांचं, इकडले जे पोलीस महानिरीक्षक आहेत या भागाचे, त्यांचं काम आहे. इकडले अनेक पोलीस हे या ड्रग्स माफियांच्या संदर्भात त्यांच्या व्यापारामध्ये गुंतलेले आहेत. तरीही काही चांगले पोलीस अधिकारी आणून माहिती देतात. ते अस्वस्थ आहे. अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी. विषय काय चालला इथं? अंबानी कुठे आले? पण तुम्ही आपले स्थानिक पदाधिकारी शिवसैनिक काय करत होते? त्यांना आजपर्यंत या ड्रग्सच्या रॅकेटबद्दल काही माहितीच नव्हती. मी त्यांच्याकडूनच माहिती घेतलेली आहे. मी ही काल संपूर्ण माहिती घेतली. बरोबर आहे. एक लक्षात घ्या, गेले काही दिवस नाशिक विषयी ज्या बातम्या प्रसिद्ध आपल्या सगळ्या माध्यमातून आम्ही पाहतोय त्या अस्वस्थ करणार आहे. नाशिक सारख्या शहराला ही वाळवी लागू नये असं आमचं मत आहे. काही शहरांवरती आमची भावनिक नाती आहेत. काही शहरांशी हे नाशिक शहर त्यापैकी एक आहे. नाशिक जिल्हा त्यापैकी एक आहे. आणि हा विषय राजकारणाचा नाही. मी परत सांगतो, ज्या कोणाला या आंदोलनामध्ये, या लढ्यामध्ये, नाशिक शहर वाचवण्याच्या लढ्यामध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांचं आम्ही स्वागत करू. केलेलं आहे. मला वाटतं जिल्हा प्रमुख मागच्याच आठवड्यामध्ये या संदर्भातलं गुन्हेगारी आणि तुमच्या या ड्रग्सच्या बाबतीतलं निवेदन आम्ही सर्वच पदाधिकाऱ्यांनी मिळून कलेक्टर आपल्या कमिशनरांना दिलं, पोलीस कमिशनरांना दिलं होतं आणि मोर्चाच्या संदर्भातली पण इंटिमेशन त्यांना दिली होती. परंतु मध्यंतरी हे जे काही तुम्ही पाहिलं, जे 2-2, 5-5 हजार कोटी रुपयाचे जर एवढे ड्रग्स आपल्या या नाशिक जिल्ह्यामध्ये निघताय आणि या सगळ्या गोष्टी आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय. हे सगळं मी कालपासून याची माहिती घेत आहे. अनेक लोकांशी, अनेक प्रमुख नेत्यांशी बोललोय, सामाजिक कार्यकर्त्यांशी काल मी इथे बोललोय, अनेक वकील संघटनाशी मी काल बोललेलो आहे, अनेक NGOशी बोललेलो आहे काल मी. आणि त्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला की शिवसेनेला याच्यामध्ये उतरावं लागेल आणि वेळ पडली तर त्याच्यावरती आम्हाला रस्त्यावरती उतरून लढा द्यावा लागेल.
शिवसेनेत आणलं, त्यांनी जरी शिवसेना सोडलेली असली तरी सुद्धा शिवसेनेत आणताना त्यांनी शिवसेना म्हणून मध्ये आणलेलं होतं पक्षामध्ये. तर ते आता शिंदे गटात गेले ना सगळे, मग तेही शिंदे गटात गेले असतील. ते शिंदे गटात जाऊ दे. माझा प्रश्न असा आहे की आपण राजकीय पार्श्वभूमी किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून आपण प्रवेश देतो का? हे लक्षात घ्या की दादा भुसेंसारखा एक मंत्री कार्यकर्ता म्हणून घेऊन येतो, हे कार्यकर्ते आहेत, हे चांगलं काम करतात, त्यांना प्रवेश द्या. तेव्हा प्रत्येक गोष्टीची फाईल तपासली जात नाही ना. पण जेव्हा लक्षात येते आमच्या आहे की किती गंभीर स्वरूपाची माणसं या लोकांनी आमच्याकडे आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा काय फार सक्रिय सहभाग आपल्याकडे कधीच नव्हता. दादा भुसेंबरोबर आले, दादांबरोबर निघून गेले, एवढाच त्यांचा संबंध होता. चला, थँक्यू. या बात ऐसे है, नासिक शहर को पूरा देश जानता है. काशी, द्वारका, मथुरा की तरह नासिक भी एक तीर्थ क्षेत्र है, हाँ, एक धार्मिक क्षेत्र है. यहाँ कुंभ का महोत्सव होता है, कुंभ मेला होता है. पूरे देश से और पूरे विश्व से यहाँ श्रद्धालु आते हैं. एक संस्कारी शहर है. गत एक वर्ष से, एक साल से यहाँ जिस तरह से अपराध और खास करके ड्रग्स का रैकेट बढ़ रहा है, ये नासिक के लिए नहीं, पूरे राज्य के लिए खतरे की घंटा बजा रहा है. हर कॉलेज, हर स्कूल में आज ड्रग्स बेचा जा रहा है. पान की टपरी पर ड्रग्स बेचा जा रहा है. अब तक 6 महीने में यहाँ लगभग 100 बच्चों ने आत्महत्या की है स्कूल और कॉलेज के. उनके पोस्टमार्टम में क्या मिला है? ड्रग्स मिला है. क्या यही नासिक के कैरेक्टर है? ये नासिक नहीं है. ये नासिक ऐसा कभी नहीं था. पॉलिटिकल लोगों के आश्रय के नीचे ये हो रहा है. इसलिए शिवसेना एक बहुत बड़ा आंदोलन करने जा रही है नासिक बचाने के लिए, युवा पीढ़ी बचाने के लिए. और 20 तारीख को एक बहुत बड़ा मोर्चा यहाँ निकलेगा. हम सरकार को इशारा देंगे, नहीं तो नासिक बंद करने की नौबत हम पर आ जाएगी. I love windows. I love style. I love quality. Certainly you will love them because we provide you the reason to do so. We are window expert, fenestration professionals. The perfect blend of the state-of-art machinery and fine craftsmanship produces the real masterpiece to decor your home with. Proper customer guidance, pre-job discussions, and quality inspection enables us to offer the real customer satisfaction. With our high quality standards and pristine business ethics, we are the leading manufacturers of system sliding windows in Nasik. We are Window Expert. प्युअर सागवानी, प्युअर प्लायवूड तसेच इम्पोर्टेड फर्निचरची असंख्य व्हरायटीसाठी आजच संपर्क करा. एकविरा फर्निचर 8975456223. 0% डाऊन पेमेंट आणि फक्त 3 कागदपत्रे देऊन सुलभ हप्त्याने आपल्या पसंतीचे फर्निचर तयार करून घ्या. आजच संपर्क साधा. एकविरा फर्निचर 8975456223. सोफा सेट, बेडरूम सेट, डायनिंग सेट, मेटल आणि लाकडी कपाट अशा फर्निचरच्या डिझायनर व्हरायटी मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण एकविरा फर्निचर. संपर्क 8975456223. बीडच्या तिरुमला ग्रुपवर आयकर विभागाचा छापा. महाराष्ट्रातील बीड येथील खाद्यतेल सर्की पेंट उद्योगातील प्रमुख नाव असलेले तिरुमला उद्योग समूहाच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. बुधवारी आयकर विभागाने तिरुमला उद्योग समूहाच्या विविध शहरातील 5 कार्यालयांवर धाडी टाकल्या आहेत. तिरुमला ग्रुप हा कुटे ग्रुप या नावाने देखील तिरुमला ग्रुपला ओळखले जाते.
सकाळी 7 वाजेच्या सुमारास 150हून अधिक आयकर अधिकारी कर्मचारी बीड, पुणे, सोलापूर, फलटण व औरंगाबादमधील तिरुमला उद्योग समूहाच्या कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी ही कायदेशीर कारवाई सुरू केली. दिवसभर ही कारवाई सुरू होती अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. मेरी मिट्टी मेरा देश या अभियानांतर्गत कळवण पंचायत समितीतर्फे अमृत कलश यात्रा कळवण शहरातून काढण्यात आली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाची सुरुवातीला विरोधकांसह अनेकांनी खिल्ली उडवली. मात्र आज त्याच स्वच्छ भारत योजनेअंतर्गत देशात 11 कोटी शौचालय बांधून झाले आहेत. त्याचा वापरही सुरू आहे. त्यामुळे कोट्यावधी महिला आज सुरक्षित आहेत असे वक्तव्य आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी केले. मेरी मिट्टी मेरा देश या अभियानाअंतर्गत कळवण पंचायत समितीतर्फे अमृत कलश यात्रा मिरवणूक काढण्यात आली. कळवण एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर रावसाहेब शिंदे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. डॉक्टर भारती पवार म्हणाल्या की अनेक महिलांना शौचासाठी उघड्यावर जावे लागत होते. त्यामुळे ऊन, वारा, पाऊस व समाजकंटक यांच्यापासून त्यांची सुरक्षा धोक्यात होती. अनुदान देऊन हर घर शौचालय ही योजना राबविल्याने महिलांना सुरक्षा मिळाली. पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होऊन आरोग्यही सुधारेल. देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीर व शूरवीरांना आदरांजली वाहण्यासाठी हे अभियान देशभरात राबवले जात असल्याचे त्यावेळी त्यांनी सांगितले. देशाच्या कानाकोपऱ्यातून आणलेल्या मातीतून दिल्ली येथे अमृत वाटिका साकारण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले. ही वाटिका एक श्रेष्ठ भारत या वचनेचं प्रतीक असून यापुढेही देशात एकोपा राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबविण्यात येणार असून त्यामुळे देशाला महासत्ताक बनविण्यासाठी सर्वांना मोदींना साथ द्या असे आवाहन डॉक्टर पवार यांनी केले. अमृत कलश यात्रेचा प्रारंभ कळवण बस स्थानक परिसरातून सुरू होऊन मेन रोड, डॉक्टर न्यायती चौक ते पाटील चौकापर्यंत काढण्यात आली. या ठिकाणी यात्रेचे सभेत रूपांतर झाले. त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने आणलेल्या अमृत कलशाचे पूजन करण्यात आले. या यात्रेत RKM विद्यालय कळवण, जनता विद्यालय मानूर या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंचायत समितीच्या ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, महिला बचत गटाच्या सदस्यांसह इतरांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, राजेंद्र ठाकरे, शहराध्यक्ष निंबा पगार, शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष SD पगार, गोविंद कोठावदे, विकास देशमुख, हितेंद्र पगार, हेमंत रावळे, चेतन निकम, कृष्णकांत कामळस्कर, सचिन सोनवणे, बेबीलाल पालवी, रमेश कुवर आदी उपस्थित होते. या प्रसंगी सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे व कार्यक्रमाचे अध्यक्ष रावसाहेब शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अंधारे ताई खूप बोलतात, अंधारे ताई हे सारे तिचेच भाई लई बोलतात, अंधारे ताई हे सारे यमडी तिचेच भाई. उभाटा गटाच्या विश्वप्रवक्त्या सुषमाताई अंधारे यांच्या विरोधात शिवसेना व महिला आघाडी नाशिकच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले. MD म्हणजेच मेफेड्रॉन ड्रग्ज तस्करीतील मुख्य सूत्रधार ललित पाटील प्रकरणी उभाटा गटाच्या विश्वप्रवक्त्या सुषमाताई अंधारे यांनी नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यात आज शिवसेना व महिला आघाडी नाशिकच्या वतीने शिवसेना मध्यवर्ती कार्यालय नाशिक शहर जिल्हा मायको सर्कल येथे जोडे मारो आंदोलन करण्यात आले. उभाटा गटाच्या नेत्यांचे व ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या सोबतचे फोटो बॅनर करून सुषमाताई अंधारे यांना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी प्रतिप्रश्न विचारला. उभाटा गटाचे नेते व ललित पाटील यांचे या नेत्यांबरोबर काही संबंध आहेत का याची आपण चौकशी करून उत्तर द्यावे व पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या विरुद्ध कोणताही पुरावा नसताना कोणतेही बिनबुडाचे आरोप करू नये व नाशिककरांची माफी मागावी असे सांगितले. या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, महिला आघाडीसह
संपर्क प्रमुख सौ सुवर्णताई मटाले, सौ अस्मिताताई देशमाने, युवा सेना विस्तारक योगेश बेलदार, उपजिल्हा प्रमुख सुदाम डेमसे, महेश जोशी, शशिकांत कोठुळे, प्रमोद लासुरे, अमोल सूर्यवंशी, विधानसभा प्रमुख बाबूराव आढाव, रोशन शिंदे, प्रताप मेहरोलिया, दीपक मौले, नगरसेवक सूर्यकांत लवटे, उपमहानगर प्रमुख आनंद फरताळे, उमेश चव्हाण, अरुण घुगे, युवा सेना जिल्हा प्रमुख रुपेश पालकर, अंबादास जाधव, आदित्य बोरस्ते, विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख किरण फडोळ, शुभम पाटील, भिवानंद काळे, युवराज मोरे, आकाश पवार, सागर बोरसे, कैलास जाधव, विलासराव गायकवाड, शिवा जोशी, तुषार गिरी, सौ ज्योतिताई फड, सौ अनिताताई पाटील, कीर्तिताई ठाकूर, गायत्रीताई खैरे, भारती धात्रक, सुवर्णाताई पाटील, सविताताई गाडे, सीमाताई गाडे आदी उपस्थित होते. राज्यात कळवा, ठाणे, नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यांमधील शासकीय रुग्णालयात काही तासात रुग्णांचे मृत्यूतांडव समोर आल्यानंतर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. कोरोना काळात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या बळकटींचा मुद्दा अधोरेखित झाला होता. मात्र कोरोनाची लाट ओसरल्यानंतर पुन्हा आरोग्य विभागावरील चर्चेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. अशातच राज्य सरकारने तरतूद केलेला पूर्ण निधी देखील खर्च होत नसल्याची बाब समोर आली आहे. राज्याच्या एकूण अर्थसंकल्पांपैकी अवघा 4% निधीच हा आरोग्यावर खर्च केला जातो. धक्कादायक बाब म्हणजे हा 4% मंजूर झालेला निधीही पूर्ण खर्च होत नाही. त्यामुळे कोविड परिस्थितीनंतरही राज्य सरकार उदासीन आरोग्य विभागांवर खर्च करण्याबाबत उदासीन का आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. आरोग्याचा निधी खर्च होत नाही म्हणून 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या आरोग्य विभागाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र मागील 4 वर्षापासून अवघा 4%च निधी हा आरोग्यावरती खर्च केला जातो. मागील काही वर्षांचा आढावा घेता आरोग्य क्षेत्रावर अवघा 4 ते 5% निधी खर्च करण्यात आला आहे असे दिसले. यामुळेच आरोग्य विभागावर खर्च करण्याबाबत सरकार उदासीन का असा प्रश्न उपस्थित होत आहे. I love windows. I love style. I love quality. Certainly you will love them because we provide you the reason to do so. We are window expert, fenestration professionals. The perfect blend of the state-of-art machinery and fine craftsmanship produces the real masterpiece to decor your home with. Proper customer guidance, pre-job discussions, and quality inspection enables us to offer the real customer satisfaction. With our high quality standards and pristine business ethics, we are the leading manufacturers of system sliding windows in Nasik. We are Window Expert. प्युअर सागवानी, प्युअर प्लायवूड तसेच इम्पोर्टेड फर्निचरची असंख्य व्हरायटीसाठी आजच संपर्क करा. एकविरा फर्निचर 8975456223. 0% डाऊन पेमेंट आणि फक्त 3 कागदपत्रे देऊन सुलभ हप्त्याने आपल्या पसंतीचे फर्निचर तयार करून घ्या. आजच संपर्क साधा. एकविरा फर्निचर 8975456223. सोफा सेट, बेडरूम सेट, डायनिंग सेट, मेटल आणि लाकडी कपाट अशा फर्निचरच्या डिझायनर व्हरायटी मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण एकविरा फर्निचर. संपर्क 8975456223. नाशिक महापालिकेच्या प्रशासकीय कारभारावर माजी नगरसेवक शाहू खैरे यांच्याकडून जोरदार टीका करण्यात आल्या.
जनतेच्या पैशांची उधळपट्टी होत असल्याचा त्यांचा आरोप आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मनपाचे माजी नगरसेवक शाहू खैरे यांनी नाशिक महापालिकेच्या प्रशासकीय कारभारावर टीकेची झोडच उठवली आहे. सध्या प्रशासकीय राजवट असल्याने अधिकारी कर्मचारी यांच्याकडून जनतेच्या कररूपी पैशांची अंधाधुंद लुटमार सुरू असल्याचाही गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. मुंबई नाक्यावरील पुलाला मनपा कठडे बसवत नाही, जे गरजेचे आहेत. मात्र वाहतूक बेटावरील चबुतऱ्यासाठी 3.25 कोटी रुपये खर्च करण्याची तयारी महापालिकेने चालवली आहे. त्याबद्दल त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. एकाच विषयासाठी दोनदा निधी खर्चाला मंजुरी दिली जात आहे. शहरातील गाडगे महाराज पूल, रामसेतू पूल यांची परिस्थिती अतिशय दयनीय झालेली आहे. त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे मनपा दुर्लक्ष करते. स्मार्ट सिटीचे कामे तर निरर्थक असल्याचेही खैरे म्हणाले. अधिकाऱ्यांना मात्र जाब विचारायला कोणीच नाहीये. त्यांच्यावर कुणाचाही अंकुश नसल्याने ते मनमानी कारभार करून जनतेच्या पैशांची लुटमार करीत असल्याचाही आरोप शाहू खैरे यांनी त्यावेळी केलाय. एकाच महिन्यात 10 महासभा घेऊन त्यावर स्वतःच्याच स्वार्थाचे विषय मंजूर करून घेतले जात आहेत. मनपात बोली लावून अर्थकारण करून काही पर सेवेतील अधिकारी केवळ लूट करण्यासाठी आणि स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी दाखल होत आहेत. जनतेशी अधिकाऱ्यांना काही घेणे देणे नाहीये. जनतेची जी गरजेची कामे आहेत ती कामे न होता स्वतःचीच आर्थिक हिते जिथे साधले जाईल त्या ठिकाणाच्या मलईच्या कामांवर वारेमाप पैशांची उधळण सुरू असल्याचा आरोप माजी नगरसेवक शाहू खैरे यांनी केलाय. खोटी कागदपत्र जमा करून महापालिकेकडून कामे केली जातात आणि घेतली जातात. जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून कारभार केला जातोय. या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी केली तर मोठा घोटाळा बाहेर येण्याची शक्यताही शाहू खैरे यांनी व्यक्त केली आहे. परवाच्या दिवशी स्वामीनारायण पुलावरनं एका युवकाने आत्महत्या केल्याचं कळालं. सध्याचा महापालिका आणि महापालिकेच्या कामकाजाचं एकूण जर कधी या 1.25 वर्षातलं बघितलं तर प्रशासकीय राजवटीमध्ये इतका अंधाधुंद असा कारभार चालला आहे. तुम्हाला परवाच्या दिवशीची जी महासभा झाली तर त्या महासभेमध्ये जे विषय मंजूर झाले ते विषय त्याच दिवशी जी स्टँडिंग कमिटी झाली त्या स्टँडिंग कमिटीवरही मंजुरी घेण्यात आली. म्हणजे बॉम्बे नाक्यावर तुम्ही पुलाला कठडे बसवत नाही, स्वामीनारायण पुलाला, आणि बॉम्बे नाक्यावरच्या सर्कलचा तुम्ही त्याच्यावरचा तो चबुतरा बनवण्यासाठी 3.25 कोटी रुपये फक्त चबुतरा बनवायला. तसाच एक दुसरा विषय आहे काय बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भातला काहीतरी, तो विषय 12.5 कोटीचा विषय आहे, तो बांधकामचा विषय, आणि तोच विषय परत तुम्ही गार्डनला घेतला आहे 3.25 कोटी. एकच विषय तो बांधकामला 12.5 कोटी आणि तोच विषय सुशोभीकरणाच्या नावाखाली गार्डनमध्ये घेतलेला आहे 3 कोटी रुपये. अशा पद्धतीने आपण जर कधी व्हिक्टोरिया पुलाचा विचार केला तर तिथले सुद्धा कठडे तुटलेले आहेत. गाडगे महाराज पुलाचा जर कधी विचार केला आहे तर तो सुद्धा पूर्णपणे तुटून त्याचे जे पाईप आहे ते तुटले, त्याचं प्लास्टर तुटलं आहे. रामसेतू पुलाची परिस्थिती तर अतिशय दयनीय अशी झालेली आहे. तर गंगेवर हजारो यात्रेकरू येतात. आज जे स्मार्ट सिटीच्या नावाखाली जी कामं चालू आहेत तर ती कामं निरर्थक आहेत. म्हणजे 15 कोटी रुपये नमामी गोदेचे, तर म्हणजे एकंदर जर कधी तो निधी नमामी गोदेचा म्हटलं तर 1500 कोटी मंजूर झाले. तर आता जी कामं स्मार्ट सिटीची चालली आहेत ती झालेली कामं तोडून आणि परत जे 1500 कोटी नमामी गोदेसाठी आलेले आहेत त्याच्यासाठी परत सगळ्या ड्रेनेज सिस्टीम तुम्ही परत नवीन करणार. तर असा हा अंधाधुंद कारभार ह्या प्रशासकीय राजवटीमध्ये चाललेला आहे. यांना विचारायला कोणीच नाही आहे. कुठले विषय मंजूर झाले महासभेत आणि कुठले विषय स्टँडिंग कमिटीवर पाठवले हे सर्व अधिकारी मिळून आणि हा विषय कुठेही बाहेर जाऊ देत नाही. पत्रकारांना हे विषय कळू नयेत म्हणून पूर्णपणे काळजी घेतली जाते. त्याच्यानंतर तेच विषय परत स्टँडिंग कमिटीवर मंजूर होतात. म्हणजे महासभा ही महिन्यातनं एकदा घेतली पाहिजे, स्टँडिंग कमिटी आठवड्यातनं एकदा घेतली पाहिजे, परंतु एका महिन्यात 10 वेळा महासभा घेऊन
आणि अंधाधुंद असा कारभार, अंधाधुंद अशी लूट करायचं काम या महासभेमध्ये आणि या महापालिकेमध्ये चालू आहे. जे अधिकारी बाहेरून आलेले आहेत किंवा जे इथले अधिकारी आहेत यांच्या बोल्या लागलेल्या आहेत आणि बोल्या लागून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार घेऊन हे एकमेकांचं खातेप्रमुख होण्यासाठी यांची स्पर्धा लागलेली आहे. आणि अशा पद्धतीने आज महापालिकेचा कारभार चालू आहे. नाशिककरांची पूर्ण लूट चालू आहे. लोकांना जी कामं यांनी केली पाहिजे ती कामं अजिबात होत नाही आहे. आणि भलतीच कामं, मलईची कामं, ही कामं 30% 40% बिलो असलेलं काम हे कसं दिले जातं, तर त्याच्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्टर आहेत तेच कॉन्ट्रॅक्टर, हे कॉन्ट्रॅक्टर खोटे कागदपत्र जमा करतात. महापालिकेला ज्या अनामत रकमा द्याव्या लागतात बँकेच्या, तर ते बँकेचे कागदपत्रसुद्धा खोटे जमा केलेले आज महापालिकेमध्ये खोटे कागदपत्र जमा होतात. तर याची जर शहानिशा केली ते सगळं मोठं स्कॅम, मोठा घोटाळा हा महापालिकेत बाहेर येण्याची दाट शक्यता आहे. तर त्याच्यामुळं नागरिकांची महत्त्वाची कामं करण्याच्या ऐवजी आज महापालिकेमध्ये प्रचंड लूट चालू आहे. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. प्रलंबित मागण्यांसाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी समाजातर्फे उलगुलान मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता तपोवन मैदान, औरंगाबाद नाका, निमाणी, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, रेड क्रॉस सिग्नल, शालीमार ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर काढण्यात आला. या मोर्चामध्ये हजारो आदिवासी बांधव भगिनी उपस्थित होते. सदर मोर्चा पंचवटी कारंजा परिसरात आल्यावर समाजसेवक विनायक भाऊ गायकवाड व वृषाली विनायक गायकवाड यांच्या वतीने पंचवटी कारंजा परिसरात आलेल्या उलगुलान मोर्चातील आदिवासी बांधवांना अल्पोपहार व पाण्याचं वाटप करण्यात आले. यावेळी समाजसेवक विनायक भाऊ गायकवाड, वृषाली विनायक गायकवाड, रुपेश कोठुले, विजय साबळे, गुलाब भोये, रमेश सोनवणे, समाधान बेंडकुळे, रामदास वायकंडे, शशिकांत वाघमारे, संतोष कांबळे, विजय संगमनेरे, अजय माळेकर, भरत बेंडकुळे, हर्ष आढाव, मयूर निंबाळकर, ओम मुर्तडक, कुणाल कदम, सोनू किसन चंदनी, सागर पवार, शेखर काळे, चेतन जाधव, उमेश गांगुर्डे, किरण जाधव, जय सोनार, ओम मनसुख, प्रतीक्षा लिलके, आरती भैसत तसेच समाजसेवक विनायक भाऊ गायकवाड मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मिंदे सरकारने जो निर्णय घेतलेला आहे धनगर समाज आमच्यामध्ये, याच्यात कधीही होऊन देणार नाही. आम्ही आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं या मिंदे सरकारचा धिक्कार असो, या मिंदे सरकारचा, या मिंदे सरकारचा. उलगुलाल हा मोर्चा जिल्हा तपोवन मैदानापासून ते जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला, पोचविण्यात आला आणि पंचवटी कारंजा इथे आपले समाज कार्यकर्ते विनायक भाऊ गायकवाड यांच्यातर्फे बिस्किट आणि पाणी बॉटल वाटप करण्यात आली. त्यांनी लाभ घेतला. प्रतिनिधी अमर सोळंकी, सप्रेम मराठी न्यूज, नाशिक. जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात 14 ऑक्टोबरला सामना होणार आहे. हा सामना दुपारी 12 वाजता सुरू होणार असून या सामन्याच्या सुरक्षेसाठी अहमदाबादमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. पश्चिम रेल्वेनं विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा देखील केली आहे. तर अहमदाबाद मेट्रो देखील सामन्याच्या दिवशी पहाटे 1 वाजता सुटेल. तसेच पाकिस्तानचा संघ 11 वर्षानंतर अहमदाबादमध्ये सामना खेळणार असल्याचे सांगितले जाते.
या सामन्याला 1,00,000हून अधिक प्रेक्षक येण्याची शक्यता वर्तवली आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथे टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या क्रिकेट सामन्यामुळे पश्चिम रेल्वेनं हा मोठा निर्णय घेतलाय. मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद दरम्यान सुपरफास्ट स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय. क्रिकेट चाहत्यांच्या सोयीसाठी आणि त्यांना विशेष सुविधा देण्यासाठी पश्चिम रेल्वेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. हा सामना बघण्यासाठी अहमदाबादला जाणाऱ्यांनी काल पहिल्या विशेष ट्रेनची सर्व तिकीटं अवघ्या 17 मिनिटात फुल झाली. त्यामुळे मुंबईतील क्रिकेटप्रेमींचा तुफान प्रतिसाद पाहून पश्चिम रेल्वेनं दुसऱ्या ट्रेनची घोषणा केली आहे. ही ट्रेन आज रात्री 11:20 मुंबई सेंट्रल इथून सुटणार असून उद्या सकाळी 7:20 अहमदाबादला पोहोचणार असल्याचे सांगितले. या स्पेशल ट्रेनची क्षमता 1531 आसनांची असल्याचे सांगितले. हा सामना दुपारी 2 वाजता सुरू होणार असून या सामन्याला बघणाऱ्यांची विशेष गर्दी असणार आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार पश्चिम रेल्वेनं मुंबई सेंट्रल आणि अहमदाबाद दरम्यान सुपरफास्ट विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. I love windows. I love style. I love quality. Certainly you will love them because we provide you the reason to do so. We are window expert, fenestration professionals. The perfect blend of the state-of-art machinery and fine craftsmanship produces the real masterpiece to decor your home with. Proper customer guidance, pre-job discussions, and quality inspection enables us to offer the real customer satisfaction. With our high quality standards and pristine business ethics, we are the leading manufacturers of system sliding windows in Nasik. We are Window Expert. प्युअर सागवानी, प्युअर प्लायवूड तसेच इम्पोर्टेड फर्निचरची असंख्य व्हरायटीसाठी आजच संपर्क करा. एकविरा फर्निचर 8975456223. 0% डाऊन पेमेंट आणि फक्त 3 कागदपत्रे देऊन सुलभ हप्त्याने आपल्या पसंतीचे फर्निचर तयार करून घ्या. आजच संपर्क साधा. एकविरा फर्निचर 8975456223. सोफा सेट, बेडरूम सेट, डायनिंग सेट, मेटल आणि लाकडी कपाट अशा फर्निचरच्या डिझायनर व्हरायटी मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण एकविरा फर्निचर. संपर्क 8975456223. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठास राज्यपाल यांनी भेट देऊन घेतला आढावा. आज महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात राज्यपाल श्री रमेश बैस यांनी भेट देऊन विद्यापीठाच्या कामाचा आढावा घेतलाय. बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्यविषयक अनेक आव्हाने निर्माण होत आहेत. त्या आव्हानांचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन देखील राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी केले. आपल्या देशातील विद्यार्थी मोठ्या संख्येने चीन, युक्रेन आणि इतर देशांमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी जातात. त्यांच्यासाठी भारतात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी अधिक परिसंस्था निर्माण करणे आवश्यक आहे. तसेच भारतातील आयुर्वेद आणि इतर आयुष विषयांमध्ये पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकण्यासाठी परदेशातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठाने प्रयत्न करावा, अशा सूचनाही यावेळी त्यांनी केल्या. आढावा बैठकीपूर्वी राज्यपाल रमेश बैस यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने तयार केलेल्या पंचेंद्रियांच्या संवेदनांची माहिती देणाऱ्या संवेदना गार्डनला भेट दिली. त्यावेळी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर यांनी गार्डनविषयी व त्या अनुषंगाने विद्यापीठामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. या बैठकीस महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्राचार्य
कुलगुरू डॉक्टर मिलिंद निकुंग, राज्यपालांच्या सचिव श्वेता सिंघल, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमी, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉक्टर संदीप कडू यांच्यासह विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.